नमस्कार शेतकरी मित्रांनो, माशिवार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता मागं बघितलं असेल तुम्ही, शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल. परपोरेटर पायपा घालायचं काम चालू आहे. त्याला आपण मराठीत सच्छिद्र पायपा किंवा निचराच्या पायपा म्हणतो. तर त्याचं काम चालू आहे. आता प्रॉब्लेम काय झाला आहे ते पहिलं तुम्हाला दाखवतो. आता वर जर बघितलं तर इथून वर सगळा चढ आहे आणि रस्त्यापासून सगळं पाणी खाली बघितलं तुम्ही तर हे पाण्याचा निचरा बघा तुम्ही, सगळी वलच आहे. हे वल या रानात येत्या. आता हे शेत नवीन काढलेलं आहे, पण काय होतं प्रॉब्लेम, वल जास्त राहते त्यामुळं आपलं पीक पण चांगलं येणार आणि क्षाराचं प्रमाण वाढणार आणि मेहनत ही करताना वल नाटल्यामुळे आपल्याला मेहनत करणं अवघड जाणार आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, ह्या सच्छिद्र पाईप आणलेले आहेत. आता हे टाकायचं काम चालू आहे बघा, हे सच्छिद्र पाईप आहे. आता काय केलं आहे, त्या बाजूनं उतार करत इकडं आणला आहे आणि इकडं काढून ह्या बाजूला वडा आहे बघा, या वड्याच तिकडं आपण पाईप नेणार आहे. तर हे बघा, आता तुम्हाला काय गोष्टी सांगतो. पाईप मोजवताना ज्या बाजूला आपण माती टाकल्या त्या बाजूच्याच बुडक्यात पाईप घाला आणि योग्य लेवल काढा. आता आम्ही काय इथं इंजिनियर बोललेलं नाही, आमच्या अंदाजानंच काढले. पण हे पण तुम्ही तुमच्या अंदाजावर काढायला जाऊ नका. चांगला इंजिनियरांना त्याच्या मशनी मिळतात, त्या मशनी आणून व्यवस्थित त्याचं जमिनीचा ढाळ काढून घ्या. आता 2 चारा मारलेल्या आहेत, ह्या बाजूला 1 चार मारल्या आणि ही 2 चारामध्ये आपलं रान निचरा निघणार आहे. आता हे खाली बघितलं तुम्ही तर बघा, सगळं पाणीच आहे. हे त्यामुळं प्रॉब्लेम व्हायला आला आहे. खालचं पाणी खालचं निघून जावं त्यासाठी आपण हे निचराचं पाईप टाकत आहे. आता यानंतर जोडताना बघा, हे आता इथं एल्बो टाकला आहे, पण टाकताना काय करायचं, हे कापड इथं फाडायचं आहे, इथं फाडायचं आहे, एल्बो घालायचा आहे फिट्ट. हे बघा फिट्ट झाले. ह्याला काही प्रेशर नाही त्यामुळं सोल्युशन लावलं तरी काय अडचण येत नाही. आणि ह्याला काय करायचं आहे, फक्त चिकट टेप लावून कोटिंग फिट करायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, वरची माती बिती त्याच्या आत मातीत जाणार नाही किंवा ह्याच्यामध्ये आत हे समजा आता इथं फाटल्याला राहिलं आणि इथनं आत जर माती गेली आणि इथं जाम झालं तर पुढं पाणी सरकणार नाही. त्यासाठी हे चिकट टेप लावायचा मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे मोजवून झाले की JCBनं मोजवून टाकायचं आहे. आणि याच्यानंतर आता इकडं तुम्हाला दाखवतो. इकडे 1 चार काढल्या, आता इकडं ढाळ काढलेला आहे. आता हे बघा, आमच्या गावातलेच प्लंबर आहे ते, त्यांना बोलवून आपण बिल अतिशय होऊन उपयोग नाही. त्यांच्या डोक्यानं चाललं पाहिजे. आता हे बघा, रानात सगळी वलच आहे. आता खाली जर इथं पाय टाकला तुम्ही तर इथं खाली पाणी लागते मित्रांनो. त्याला कारण तेच आहे की त्याचा निचरा प्रॉपर होत नाही. हे बघा, इथं खाली पाणी. हे बघा, असे मोजवल्या पाईप आता मातीमध्ये आणि मग JCBनं मोजवायचे, म्हणजे आपले लेवल हलत नाही. ही लेवल ओकेमध्ये राहत्या. तर अशा पद्धतीने JCBनं मोजवायचं चाललं आहे बघा. तर मित्रांनो, या पद्धतीनंच तुम्ही पण निचरा पाईपाचं नियोजन करा, त्याचा फायदा अनेक आहेत. आणि ज्यावेळी पाईपातून प्रत्यक्ष निचरा व्हायला चालू होईल त्यावेळी तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवतो त्यावेळी. तर त्या बाजूला एक लाईन टाकलेली आहे, तिथून असे खाली वड्यात टाकलेले आणि या बाजूला मध्ये एक टाकलेले. आता पूर्ण शेताचा निचरा जो आहे आपला, तो आपला या पाईपाद्वारे निघणार आहे. निघतोय का नाही अजून गॅरंटी नाही, पण ज्यावेळी आपण प्रत्यक्षात बघू त्यावेळी आपल्याला समजेल नक्की निचरा निघतोय का नाही. ओके मित्रांनो, आता काम सर्व पूर्ण झालेलं आहे. जास्त दाखवता आलं नाही कारण एकटाच आहे, एकटं सगळं करायचं. त्यामुळे व्हिडिओ थोडक्यात केला आहे. थोडक्यात तुम्हाला चांगली माहिती मिळेल मित्रांनो, निचरा कशा पद्धतीने करायचं आणि काय. तर हे रान आपण लेवल करून घेतले आणि त्या बाजूनं जी निचऱ्याची मेन लाईन आहे आपली ते बघा, त्या बाजूनं म्हणजे त्या बाजूने इथं असे आलेले आहे. आणि तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवायचा आहे. अजून करून 1च तास झाला, पण पाण्याचा निचरा प्रचंड असल्यामुळे इथं पाणी यायला चालू झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. आता हे बघा, थोडं पाणी यायला लागलेलं आहे. अजून हे 2-4 दिवसानं पाणी जास्त येणार आहे. जसं जसं त्या पाईपाला माती फिट होईल किंवा माती जाम बसेल तसे हे पाण्याचं प्रमाण वाढणार आहे. हेच आपल्याला करायचं होतं. आणि हे निचऱ्याचं पाणी आपण इकडं बघितलं तर इकडं वाढ आहे, इथं काय आपल्याला पाईप वगैरे घालायची गरज नाही. आता इथनं पुढं आपण त्याला PVCचा तुकडा जोडला आहे आणि इथं काय झाले, हे बघा पाणी चालू झालं. म्हणजे वर्किंग तरी करायला लागलेलं आहे.
अजून 2-4 दिवसात आपल्याला व्यवस्थित समजेल की काय कशा पद्धतीने वर्किंग होते. तर अशा पद्धतीने चांगलं वर्किंग व्हायला लागलं आहे. हे बघा, म्हणजे पाणी आता जवळजवळ एवढं साठलेलं आहे मागाचपासून. तुम्हाला वरती दाखवत होता कशा पद्धतीनं. आता इथं एक पाईप टाकलेले आपण, ती कशासाठी तर रानाचा ढाळ या कोपऱ्यात आहे मित्रांनो. हे बघा, आता मोठ्या पद्धतीनं इकडून ढाळ जर काढला आहे रानाचा, तो या कोपऱ्यात आहे. आता ही पाईप इथं मोजलेलं आहे, याचं पाईप इथं तोंड आहे आपल्या पाईपाचं. आता काय करणार आहे, इथं उकरायचं आहे आपण आणि इथं दगडं टाकणार आहे. दगडं टाकून मग त्याच्यात थोडंफार गवत बिवत लावून इथं मग ती निचऱ्या ह्या पाईपातनं म्हणजे वरचं जे पाणी जादाचं होणार आहे पावसाचं ते निघण्यासाठी काय करायचं आहे, इथून ही पाईप काढलेली आहे. ही पाईप काढल्यामुळे काय होणार आहे, वरचं जे पाणी येणार आहे ते ह्याच्यामध्ये निघणार आहे. ते आता आपण 2-4 दिवसानं ज्यावेळी साऱ्या चालू करणार आपण. आता हे 2दा नांगरलेलं, पण परत JCB फिरल्यामुळं परत रान दाबलेलं आहे. आता अजून एकदा नांगरून घ्या शेवटचं आणि रोटर मारून साऱ्या सोडायच्या. बऱ्यापैकी आता फायनल झाले. आता ही सरी होती बघा, इथनं चर मारलेली आहे. हे बघा, ही चर मारलेली आहे. ही पहिली चर इथं जे दिसते तुम्हाला चाक फिरलेलं, ही पहिली चर इथं आहे. इथं आणून इथं जोडले आपण आणि इकडं एक आलेले, इकडे एक आलेले. इथनं आणून मित्रांनो इथं असे जोडलेले, तिथनं असे आल्या. म्हणजे तिथनं एक पाईप आणि ही पाईप, ह्या दोन्हीचं मिळून असं पाणी हे असं आपण सरळ त्या कोपऱ्यात काढलेलं आणि पाणी यायला चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने निचऱ्याचं जिथं प्रॉब्लेम आहे, तुम्हाला त्रास होतो आहे, तिथं अशा प्रकारच्या निचऱ्याच्या पाईप, त्याला पर्पोरेटेड पाईप म्हणतात. तर अशा पद्धतीने पाईपा काढा आणि निचऱ्याची व्यवस्था योग्य करा. आता कुठं वल होणार नाही बऱ्यापैकी मला असं वाटतंय. आणि त्या पद्धतीनं आता हे आपण रान नांगरून घ्यायचं आहे आणि रोटर मारून मग सऱ्या सोडायच्या त्या. आता आज जर ऊन पडलं तर उद्या नांगरून रोटर मारून हे सगळं काम करून आपण घ्यायचं आहे मित्रांनो. तर ही पण इथं जरा पाईपलाईन त्या JCBवाल्याकडून चुकून फुटली. हे बघा दिसते तुम्हाला, JCBचं ब्लेड लागलं. म्हणजे आम्ही जरा पाईपाना एक गेलो तुकडा, तोपर्यंत त्यानं ते मोडून टाकलं. ते आणि डबल उकरायला लागलं आणि ते जोडून टाकलं. आता स्क्रू बी मारून फिट केले, त्यामुळे इथं काही विषय येत नाही. आता काय विषय मित्रांनो, थोड्या दिवसांनी बघूया आपण जमिनीत किती वल राहत्या किंवा वल निघून जात्या. थोडीफार दगडं वर आले ती नांगरटी करताना आपण काढून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. तोपर्यंत आपण इथंच थांबूया आणि चॅनल सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा. हे आता बघा रान कसं झालं. हे 10 गुंठ रान आपल्याला मागं माया बघितलं तर 10 गुंठ क्षेत्र निघालेलं आहे. हे 10 गुंठ क्षेत्र आहे. ह्याच्यामध्ये जवळजवळ 20 फूट असेल अंतर. 20 फुटाच्या अंतरावर 2 म्हणजे रानाच्या मध्ये एक ह्या बाजूने निचरा जास्त होतो, त्यामुळे ह्या बाजूला एक पाईप, अशा 2 पाईपा. त्यात तरी पण त्यातला अर्धा बंडल आपला राहिलेला, अर्धा बंडल आपण वरच्या रानात टाकणार त्यावेळी तुम्हाला मी सांगतो. पण ही आता निचरा तर तुम्ही बघितला, पाणी व्यवस्थित चालू झालेलं आहे. त्या पद्धतीने अजून उद्या परवा जास्त पाणी त्यात वाढणार आहे आणि निचरा त्यातनं चांगला होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने त्याच्यात निचरा झाल्यामुळे काय होणार आहे, क्षार निघून जाणार आहे, तुमचे वरची येणारी घाण निघून जाणार आहे आणि शारपड होण्यापासून जमीन वाचणार आहे. आणि पुढचे 30 ते 50 वर्ष या पाईपाला काय होत नाही, त्यामुळे ती किमान 50 वर्ष जमीन तुमची चांगली हाताखाली गावणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने नियोजन करा आणि सर्व शेतकऱ्यांना असंच करायला सांगा. आमच्या गावात तरी मी पहिलाच आहे ज्याने हे नियोजन केलेलं आहे. तुमच्याकडे कोणी केलं असेल तर चांगली गोष्ट आहे. नसेल केलं, पाणी जास्त साठत असेल किंवा जमीन खराब व्हायला लागली असेल तर ते करून घ्या. आणि आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.